पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे प्रतीक, चटणी हवी का? नाही सर, बट काय कमाल केलंय हे तुम्ही सँडविच. हो ना मयुरी? हो, बाबा कोणाचे एकदम प्रोफेशनल बनवलेलं होता. क्रिस्पी होतं मस्त. क्रिस्पी कडक झाले कडक. आणि ब्रेड इतका भाजलाय की सगळं काळा पडलाय. अच्छा, कुहू असं बोलतात का ग बाबांना? त्याने किती मेहनतीने केलंय. छान झालंय म्हणजे त्यांना ना अजून पुढे बनवायला उत्साह येईल. नाही नाही, इट्स ओके. एक दोन स्लाइसेस जरा जळलेले मी मान्य करतो, पण बाकीचे हळूहळू करत करत व्यवस्थित झाले. काय अहो, सँडविच मधली भाजी खरंच सुरेख झाली आहे. माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही केलंय म्हणून. अरे मॅडम, तुम्ही आम्हाला मौका कधी दिला? मौका दिला का श्रेयस वाघमारे लगेच चौका मारतो. तुम्ही जर मला चान्स दिला असता ना तर सॉलिड डिश बनवून दिली असते तुम्हाला. पण काय करणार आता? मी पण काय गप्पा मारत बसले. सगळं किचन आवरायचं आणि त्यानंतर मला माझं अगं बस अहो. बस. तू तुझं आवरून घे, मी किचन आवरून घेतलंय. काहीतरी काय तुम्ही खरंच आवरलंय? हो, खरंच का? मी घरची कामं नाही करू शकत? तसं नाही हो, म्हणजे तुम्हाला ही असली कामं करायची सवय नाहीये ना, म्हणून. तुम्ही माझ्यासाठी हे सँडविच बनवलंय ना, हेच खूप आहे. घर का तुझ्या एकटीच आहे? घर जसं दोघांचं आहे तसं घरातली कामं सुद्धा दोघांनी वाटून घ्यायला हवी, समजलं? अहो, पण तुम्हाला जमेल का? नाही म्हणजे तुम्ही कधी घरकाम केलं नाहीये ना, आणि तुम्ही करणं मी असताना. आता काय करू? इतकी चटपटीत बायको मिळाली ना मला. एखादा आळशी गोळा मिळाला असता तर सुरुवातीपासून कामं केली असती. बाबा, हा कोणता हो तुमचा पर्सनॅलिटीचा वेगळाच अँगल बघायला मिळतोय. अरे ये कुछ नहीं है, आगे आगे देखो होता है क्या. मी तुमच्या आईसाठी आता खूप काही करणार आहे. आजपासून अश्विनीचं 50% लोड शेअर मी घेणार आहे, समजलं? म्हणजे सो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काल अश्विनीची चिडचिड झाली होती. ती चिडचिड का झाली होती हे माहित नाही आपल्याला. सो आपण जेव्हा त्या घरात राहायचो तेव्हा तिकडे खूप लोक होती म्हटल्यावर सगळी कामं करायची, म्हणून थोडंसं वर्कलोड अश्विनीचं कमी व्हायचं. पण इकडे आपण कोणीच काम करत नाही आहोत. सगळं वर्कलोड अश्विनीवर येतं, म्हणून तिची थोडी चिडचिड झाली. या सगळ्या गोष्टीसाठी, म्हणजे काल जे घडलं त्यासाठी मी कारणीभूत आहे. म्हणून यापुढे सगळी कामं मी करणार आहे, तिला मदत मी करणार आहे. अश्विनी मॅडम, आय एम सॉरी. अहो, तुम्ही तसं नाही हो. म्हणजे मी अर्धा तास अगोदर जरी उठले ना तरी सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. काल फक्त जरा. नाही, मला त्याची खात्री आहे की तू सकाळी लवकर उठशील पण आणि ही सगळी कामं करशील पण ते मला नकोय. म्हणजे सगळ्यांची जेवणं झाली की तू भांडी एकत्र करतेस, धुवायचे कपडे एकत्र करतेस, विरजण लावतेस, दुसऱ्या दिवशीसाठी कडधान्य भिजत घालतेस, डोसे करायचे असतील सकाळी तर पीठ वाटतेस. हे सगळं तू करत बसतेस. बाबा, कसलं कमाल ऑब्झर्वेशन आहे हो तुमचं. ऑब्झर्वेशन तर हवंच ना. आणि ऑब्झर्वेशन पेक्षा जास्त अश्विनीचं कौतुक करायला हवं. आपल्या सगळ्यांपेक्षा लवकर उठते ती, सगळी कामं करते, किचन आवरते, नाश्ता बनवते, आपल्या सगळ्यांचं दूध पाणी ब्रेकफास्ट सगळं तयार करते, मुलींना उठवते, कुहूला तयार करते, तिचं दप्तर भरते, आपले डबे बनवते, सगळं काही करते. अगदी घराच्या बाहेर पडेपर्यंत ती कामं करत असते. आणि मग घराच्या बाहेर पडल्या तिकडे पार्लरमध्ये जाऊन पण खूप मेहनत करते. सगळ्यात उशिरा ती झोपते आणि सगळ्यात सकाळी ती उठते. दिस इज व्हेरी अनफेअर. हे सगळं आपण थांबवायला हवं. हे सगळं मला पटत नाहीये, म्हणून मी आता बदलणार आहे आणि घरातला 50% वर्कलोड मी माझ्यावर घेणार आहे. अगदी भांडी घासण्यापासून फरशी पुसेपर्यंत सगळं. अरे हसतेस काय? अहो, मी बोलत नाही, फक्त खरंच करू शकतो आणि करणार सुद्धा आहे. बाबा, यू आर द बेस्ट. थँक्यू बाळा. मला आणखीन एक सँडविच द्या ना, माझं पोट नाही भरलंय. हे किती खातेस? अहो, असं खाणं काय काढताय? तिचं वाढतं वय आहे तिचं ना, तिला भूक लागणारच. अगं खाणं नाही काढत ना, पण ते सँडविचची भाजी संपली. मला काय माहिती ती अजून एक खाईल. राहू देत. मी ना पोहे आणि दही कालवून देते तिला. हे तू बस. नाश्त्याची जबाबदारी माझी आहे ना, मग माझ्या मुलींचं पोट भरायची जबाबदारी सुद्धा माझी. मस्त चटणी लावून रोल बनवून देतो चपातीचा, चालेल ना?
आता निघायला हवं, नाही तर मला उशीर होईल. हो ठीक आहे, मी सुद्धा कूचा रोल बनवतो, तिला देतो आणि पटकन निघतो. मला पण निघायचंय. मयू, तुझी तयारी झाली का ग? आज तुझा पुढचा पेपर असेल ना? हो अगं, ती ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे ना, त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही. अच्छा, म्हणजे तुला पण जायचंय? म्हणजे कालचा प्रॉब्लेम पुन्हा आज होणार. कू जवळ कोण राहणार? आई, मला तू प्राजू मावशीकडे सोड ना. आज ना प्राजू मावशीला ऑफिस आहे, आज नाही जमणार ग तिला. आता काय करायचं? इफ यू गाईज डोंट माइंड, मी कू जवळ थांबू का? तसेही आज मला वर्क फ्रॉम होम आहे ना, सो इतकं कामही नसेल. नाही नको प्रतीक, उगाच आमच्यामुळे तुला कशाला ना त्रास. यात त्रास काय अश्विनी? आणि मला एक सांग, मी काय तुमच्या घरचा नाहीये का? तसं नाही, पण आई, मला प्रतीक दादाची कंपनी आवडेल. हो म्हण ना प्लीज. ठीक आहे मयू, पण तुझी परीक्षा संपली ना की तू घरी लगेच ये, म्हणजे प्रतीकला जास्त वेळ थांबायला नको. हो आई. मी निघते हा. मी पण आलोच. अहो मी अगं थांब जा. प्रतीक, ऐक ना, म्हणजे कुहूला भूक लागली ना तर पोळी भाजी दे, पोळी भाजी करून ठेवली आहे. हा, आणि म्हणजे तुला भूक लागली तर तूही खा. चालेल. कू, तुला सँडविच आवडलं ना? आत्ता ना मी काहीतरी बनवून खायला घालतो. चल. ओके. अरे जेनी, हॅलो. बरं, मी करते काहीतरी. हां, काय ग, कोणाचा फोन होता? जेनीचा फोन होता. अच्छा. पार्लरमधलं ना काही मेकअपचं सामान संपलंय. हो. अहो, मला त्यासाठी ना घरी जावं लागेल. म्हणजे घाईघाईत सगळं सामान पॅक केलं ना तर व्हॅनिटी तिथेच राहिली. आता तिथे कुठे चाललीयस तू? अहो, तितकं गरजेचं नसलं असतं तर गेलेही नसते ना, पण मेकअपचं सामान सगळं व्हॅनिटीतच आहे. तिकडे शिल्पी असणार. परत तुला बघितलं की वाटेल तसं बडबडेल, तुला आत घेणार नाही, परत तिकडे तमाशी. जास्त वेळ नाही थांबणार, मी येईन लगेच. शिल्पी समजा काही बोलली तर प्लीज लक्ष देऊ नकोस, आणि प्लीज मेहरबानी कर माझ्यावर, आणि मूड खराब करून घेऊ नकोस तुझा. माझा मूड मी खराब करून घेणार नाही, कारण माझा मूड चांगला करण्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलंय. नाही करणार. आणि तसंही आई बाबाही भेटतील ना. जाऊ? ये. येते. सँडविचसाठी थँक्स. एनिथिंग फॉर यू. तुझं काय? अरे घर तुझंच आहे ना, सॉरी. हा, मी काय म्हणतो, त्या कुणी तुला त्रास दिला समजा तर मला लगेच फोन कर. अजिबात टेन्शन घेऊ नको. आय विल नॉट गेट डिस्टर्ब. यू गेट दॅट? डोंट वरी सर, असं काहीच होणार नाही. इनफॅक्ट मी आणि कू तर खूप एन्जॉय करू. चलो ठीक आहे, गुड. एन्जॉय योरसेल्फ. बाय. बाबा, अरे अश्विनी, अगं ये ना आत, ये ना, ये. नको. मी आले ऍक्च्युली माझी मेकअप व्हॅनिटी घ्यायला. हा. घरातनं निघताना बॅग घाईघाईत भरली ना, त्याच्यामुळे लक्षात आलं नाही माझी मेकअप व्हॅनिटी घरातच राहिली. ती पलंगाच्या बाजूला आहे. हा, मग ये तू आत आणि घे ना. अगं मी काही कामात नाही आहे. काय झालं माहितीये का, गावाला गेलो होतो ना, त्यामुळे शेअर मार्केट मागे पडलो होतो माझं. तेच आपलं बघत बसलो होतो. ये ये आत ये. बाबा, मी घराच्या आत आले तर शिल्पीला राग येईल, आणि
उगाच घरात भांडणं नको ना परत. मी आणून देते. नशीब. हा, घर लागलं का? हो लागतच आले, म्हणजे लागल्यातच जमाय. मुख्य म्हणजे ना बाबा, स्वयंपाकघर हातात आलंय. हा, बाकी लागेल हळूहळू, काही टेन्शन नाही. कसं आहे, घर लावायचं म्हटलं तर वेळ लागतोच. बाबा तुम्ही बरे आहात ना? हा, मस्त ठणठणीत. आणि आई त्यांच्या गोळ्या घेतायत ना वेळेवर? आता हा प्रश्न तू तुझ्या सासूला विचार. त्या माय लेकी म्हणून या घरात काय गोंधळ घालतायत त्यांचं त्यांनाच ठाऊक. बाबा मी आले तेव्हा तुम्ही चहा बरोबर बिस्किट खात होतात. अगं गोळी घ्यायची होती ना मला, म्हणून जरा चहा बिस्किट घेत होतो. नाश्ता नाही का केला? हल्ली काय झालं अश्विनी, मला ते नाश्ता वगैरे करायची इच्छाच होत नाही, म्हणून 4-5 बिस्किटची पुडी आणून ठेवले. म्हणजे इमर्जन्सीत आपली भूक लागली की काय 2 बिस्किट खायचे. बाबा तुम्हाला मैदा चालत नाही आणि बिस्किटांमध्ये मैदा असतो ना, नका ना खात जाऊ. बरं स्वयंपाक वगैरे रोज काही चपाती भाजीच खातात का? इतरही प्रकार आहेत, भाताचे आहेत, आणखीन काही आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती. मी येते बाबा. काळजी घे. हल्ली काय झालं अश्विनी, मला ते नाश्ता वगैरे करायची इच्छाच होत नाही, म्हणून 4-5 बिस्किटची पुडी आणून ठेवले. म्हणजे इमर्जन्सीत आपली भूक लागली की काय 2 बिस्किट खायचे. बिस्किट म्हणजे मैदा, आणि बाबांना मैद्याने खूप त्रास होतो. सकाळी उठून रोज बिस्किटं खाल्ली तर कसं होईल? घरात स्वयंपाक सुद्धा झाला नाहीये आणि आई तर दुपारच्या गोळ्या घेतात. आता या दोघांसाठी मलाच काहीतरी करावं लागेल. हॅलो. हॅलो अश्विनी, तू सामान घेतलंस ना आणि लवकर येतेस ना? हॅलो हॅलो अश्विनी, हॅलो. हां हो, सगळं सामान घेतलंय मी. जेनी ऐक ना अगं, ही अपॉइंटमेंट जरा पोस्टपोन करता आली तर बघ ना, 1-2 तासांसाठी. अगं काय झालं? काही नाही, म्हणजे माझं जरा एक काम आहे. अगं काही टेन्शन आहे का? नाही अगं, एका कामासाठी मला घरी जायचं होतं आणि 1-1.5 तास लागेल ना, म्हणून सांगते. तू मॅनेज करू शकशील का? जरा बघ ना प्लीज. बरं बरं ठीक आहे. ओके ओके. थँक्स जेनी. तू मला का मारते? हा खूप गप्प बस काय, गप्प बस, गप्प बस काय, गप्प बस. माझ्यासोबत पण खेळा ना. तू मला का मारलं? थांब, मी तुझं ना हेच पाडतो आता. मला का मारलं? मला का मारलं? मला का मारलं? अरे बंगला पडला माझा. थांब मी लावते. तू नको लावू, तू नको लावू. का ग? प्रतीक दादाने लावून दिलेलं चालतं? तू कॉलेज बंक करून आलीये, सांगू का आईला? हो, तुझ्यासाठी आली आहे मी, आणि फक्त असाइनमेंट होती ना म्हणून आले. मलाच बोलते. टाइम प्लीज, मी चालले पाणी प्यायला. किती बोलते. मयुरी बघ ना, तुझ्या घरी आपण दोघंच आहोत आणि तुझे आई बाबाही नाही आहेत. गोवा आहे ना, पण म्हणून तर मला तुझ्याशी बोलायचा चान्स नाही मिळत आहे ना. काय बोलायचं तुला? तसं बोलायचं नाहीये, काहीतरी ऐकायचंय. मी आले पाणी पिऊन. आलीस? आपण एक काम करू ना, आपण एक दुसरा गेम खेळायचा. ठीक आहे. म्हणजे आपण लपाछपी खेळायची. हा, मला खूप आवडतं लपाछपी.
लपाछपी. अरे वा, मग एक काम कर, तूच का नाही राज्य घेत? तू आम्हाला शोधून दाखव. मी 1 to 10 काउंट करते. तेवढा वेळ तर लाजण्यातच जाईल. काय? काय रे, ही काय छोटी मुलगी आहे का मयुरी? तू 1 to 10 नाही, तू 100 पर्यंत काउंट करायला हवंस. आम्हाला लपायला टाइम तर दे. ठीक आहे. ए इकडे नाही, आतमध्ये जाऊन 100 पर्यंत काउंट कर. आणि सावकाश या, काही घाई नाहीये. ओके. बोला तर मयुरी. काय बोलू प्रतीक? आय लव्ह यू. प्रतीक बोल आय लव्ह यू. खूप कधी पण येईल. मग येऊ दे. अरे ती येईल कधी पण, किचन मध्येच आहे. मग येऊ दे. प्रतीक सोड ना, असं काय करतोयस? मयुरी, आय लव्ह यू बोल. अरे ती पटापट काउंट करते प्रतीक. मग तू पण पटकन आय लव्ह यू बोलून मोकळं हो ना. अरे प्रतीक, मी आले. दोघे पण आउट झालात. आता कोणीतरी एकाने राज्य घ्या. तू आम्हाला लपायची पण वेळ नाही दिलीस. हा, कसली चीटर आहे मयुरी. मी तुला काय बोललेलो, 100 पर्यंत काउंट कर. 10, 20, 30 नाही. आता एक काम कर, तू परत एकदा राज्य घे. तू आता बेडरूम मध्ये जाऊन 1 to 100 काउंट कर. ओके. सावकाश काउंट कर परत. हा, बोल आता. काय बोलू? मयुरी बोल. ती बघेल ना आपल्याला. मग तू पटकन बोल. आय लव्ह यू. मयूर, कॉलेज? कॉलेज ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती ना आज, बोललेले मी सकाळी. आणि कुहू एकटे म्हणून लवकर आले. हां, कुहू कुठे? मी इकडेच आहे. आई तू आलीस पण. आम्ही लपाछपी खेळत होतो आणि माझ्यावर राज्य होतं. हां हां, बोल जेनी. हां, जस्ट वाचलो प्रतीक. सिरियसली. आपल्याला काळजी घ्यायला हवी. सिरियसली. तू सिरियसली घे. विक्रम, काय झालंय? का नाही येतेस डिनरला? ये ना. शिल्पी, तुला लक्षात येत नाहीये का? मी तुझ्या घरी आलेलो हे तुझ्या आईला अजिबात आवडलेलं नाहीये. सो तुला आपलं काहीतरी पुढे व्हावं असं वाटत असेल ना, तर त्यांना आधी पटवायची गरज आहे. अरे मग तिला हे सगळं पटावं, तिला कन्व्हिन्स करावं म्हणूनच बोलवतेय ना मी तुला. शिल्पी, येईन मी, पण इतक्या रॉ एन्व्हायरमेंट मध्ये नाही. मी असं म्हणत नाहीये की मला या जावई बापू असं म्हणून त्याने स्वागत करावं, पण ऍटलीस्ट तुझा मित्र, तुझा बॉस, तुझा कलीग म्हणून तरी ऍक्सेप्ट करू शकतीलच ना. तितकी तरी त्यांच्या मनाची तयारी कर. वा, छान हा विक्रम. म्हणजे तुम्ही सगळे मिळून मलाच दोष द्या. माझा नवरा तर मला नालायक बायको ठरवून मोकळा झालाय. संजूचं बघतोयस ना, व्यवस्थित राहतोय माझ्याशिवाय, काही मिस करत नाही तो मला. आणि आता तू पण मलाच बोलतोयस. ठरवलंय का तुम्ही सगळ्यांनी मिळून की मला बोलायचं, मलाच दोष द्यायचा? तू चिडतीयस कशाला? विक्रम, मी चिडतीये कारण काहीच धड होत नाहीये. काहीच नाही. विक्रम, मला आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही आलेलं चालणार नाहीये आता. मी आईला जसं प्रॉपर्टीसाठी तयार केलंय तसं मी आपल्या रिलेशनसाठी सुद्धा तिला तयार करणार आहे. पण मला फक्त जरा वेळ हवाय विक्रम. ठीक आहे, तू घे वेळ, पण त्या दोघांपैकी ऍटलीस्ट एकाल तरी तयार कर. आणि त्याशिवाय काही मी घरी येणार नाही. विक्रम, आई, बाबा. अरे अश्विनी, काय राहिलं बाळा अजून? हे काय? तुमच्या दोघांसाठी डबा आणलाय, प्लीज जेवून घ्या. हे सगळं कशासाठी बाळा? आम्ही फक्त घर सोडलंय, त्या घरातली माणसं नाही बाबा. सून म्हणून माझी पूर्वी जी कर्तव्य होती ना, ती आत्ताही तशीच आहे. आणि मला नाही चालणार की तुम्ही दोघांनी तुमच्या तब्येतीची हेळसांड केली. तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना, मग वेळेवर जेवायला लागेल. घ्या, आधी जेवून घ्या. या बाबा. आई कुठे आहेत?
नाही म्हणजे घरी आज कैरीची चटणी केली होती ना, त्यांना आवडते म्हणून थोडीशी घेऊन आले. ती आतमध्ये पडली आहे, म्हणजे तिला बरं नाही, डोकं दुखतंय तिचं. बाबा मी ना रेडी मिक्सेस केले आहेत, म्हणजे पोहे उपमा घरीच केलंय. तुम्हाला आठवतंय हे बँगलोरला गेले होते तेव्हा मी यांना अशी पाकिटं करून दिली होती, म्हणजे त्यात गरम पाणी घातलं ना की तुम्ही करून खाऊ शकता, बाकी काही करायची गरज राहत नाही. म्हणजे आईना जास्त वेळ गॅस समोर उभं राहता येणार नाही ना, आणि जर आईंना करायला जमलं नाहीच तर तुम्ही पण करून घेऊ शकता. म्हणजे ना चहा करण्यापेक्षा पण अगदी सोपं आहे. महत्वाचं काय, तुमच्या दोघांचं वेळेवर जेवणं आणि औषधं घेणं. तुम्ही नाश्ता वगैरे वेळेवर करत जा बाबा. अश्विनी, या घरातील लोकांना जर तुझी किंमत असती ना, कशाला काय हवं होतं.